आम्ही शाहू अकॅडमी इंग्लिश मीडियममधले टीचर्स आहोत। आम्ही या मोर्चामध्ये आज मोठ्या संख्येने सहभागी झालो। तर या माध्यमातून मला एक सांगू इच्छिते की 3 तारखेचा होणारा मोर्चा, या मोर्चामध्ये तुम्ही सर्वांनी योग्य तो सहभाग देऊन आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य ती सहाय्यता करावी। आमचा कोणाविषयी राग नाही, पण आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि मुख्य म्हणजे ॲट्रॉसिटीचा कायदा आहे तो बंद झाला पाहिजे। एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी जय भवानी। मराठा समाजावर खूप अत्याचार झालेला आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन या गोष्टीची लढाई करणार आहे। त्यासाठी ही बायकांची मुलींची रॅली काढलेली आहे आणि सगळ्यांनी 3 तारखेला मोर्चासाठी यावे। पूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांचे जे मोर्चे निघत आहेत त्याला मुख्य 3 कारणं आहेत। एक म्हणजे कोपर्डीत ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीसाठी, आणि दुसरं म्हणजे ॲट्रॉसिटीचा कायद्यात थोडाफार बदल केला पाहिजे, आणि तिसरा आहे म्हणजे मराठ्यांना आरक्षण पाहिजे। त्या आरक्षणाच्या ह्याच्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणामध्ये फार हे करावं, ॲडजस्टमेंट करावी लागते। इच्छा असून सुद्धा काही ठिकाणी ॲडमिशन मिळत नाहीत मुलांना, त्यामुळे मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो। बाबा आपल्याला एवढे टक्के मार्क पडून सुद्धा आपल्याला ज्या पाहिजे त्या ह्याला ॲडमिशन मिळत नाही, त्याच्यापेक्षा कमी टक्केवारी असणाऱ्या मुलांना ह्याच्यामुळे ॲडमिशन मिळतं। ह्याच्यामुळे मुलांच्यावर फार थोडा म्हणजे परिणाम होतो, आणि ह्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघत आहेत। आणि शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा हवा तो दर मिळत नाही आहे, आणि ह्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर महिलांची आज रॅली काढलेली आहे। त्या रॅलीला पण खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे।